अतिवृष्टीमुळे व ढगफुटीमुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि शेतीचे नुकसान झालेलं आहे। काही ठिकाणी धरणं ओव्हरफ्लो झाल्यामुळे नद्या तुडुंब भरून वाहिल्या आणि शेतांमध्ये पाणी घुसलं, त्याच्यामुळे शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे। या सगळ्या नुकसानीचे पंचनामे सरकारने ताबडतोब केले पाहिजे आणि या शेतकऱ्यांना ताबडतोब 100% नुकसान भरपाई सरकारने दिली पाहिजे, कुठली अट निकष न घालता। ही आमची मागणी आहे। सोयाबीन कापसाला भाव नाही, पीक विमा अजूनपर्यंत पूर्णपणे मिळालेला नाहीये, त्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, 100% पीक विमा द्या आणि सोयाबीन कापसाच्या दरवाढीच्या अनुषंगाने सरकारने तातडीने पावलं उचलली पाहिजे आणि नुकसान भरपाई दिली पाहिजे। या मागण्या जर का सरकारने पूर्ण केल्या नाहीत तर 4 सप्टेंबर 2024 पासून मी सकाळी सिंदखेड राजाला राजमाता मा जिजाऊ साहेबांच्या राजवाड्यासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला बसणार आहे आणि या राज्यातला शेतकरी सुद्धा हक्कासाठी रस्त्यावर उतरणार।